बातमी मुंबईतून आहे। मद्यधुंद प्रवाशामुळे मुंबईमध्ये लालबाग परिसरात बस अपघातात तरुणीचा मृत्यू झालाय। लालबागमध्ये काल रात्री बेस्ट बसनं 9 जणांना धडक दिली आणि या 9 जणांमध्ये 2 महिलांचा समावेश होता। बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशानं चालकासोबत वाद घातला आणि त्यामुळे चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला। नशेत असलेल्या प्रवाशानं ड्रायव्हरला ओढल्यामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि हा अपघात झालाय। या अपघातामध्ये एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, हा सगळा प्रकार नेमका कसा घडला आणि आता पोलिसांनी काय कारवाई केली आहे? काल रात्री ज्यावेळी लालबाग काळा चौक या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे गणपतीच्या आगमन सोहळ्याची एकूण गर्दी होती आणि त्या गर्दीच्या वेळेतच हा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये एक मद्यधुंद प्रवासी होता, त्याचं नाव दत्ता शिंदे असं आहे, जो 45 वर्षांचा आहे। तो बसमध्ये चढला होता, त्याचा आणि ड्रायव्हरचा वाद झाला बस चालकाचा आणि या वादामध्ये बस चालकाचा गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने तब्बल 2-3 वाहनांना धडक दिली। यामध्ये 9 सामान्य लोक देखील होती। या 9 जणांमध्ये 2 महिला देखील आहेत, मात्र दुर्दैवाने एका मुलीचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। आणि ही बातमी किंवा ही जी घटना आहे त्या घटनेची नोंद पोलिसांनी घेऊन आता दत्ता शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची कारवाई सध्या ते करतात। मात्र हे दुर्दैवी ही घटना होती काल संध्याकाळची। बेसच्या धडकेत 9 जणांना त्यामध्ये गंभीर दुखापत झालेली आहे आणि एका मुलीचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। तज्ञ चूक कोणाची दुसऱ्याची आणि शिक्षा मात्र कोणा दुसऱ्याला मिळाली आहे या सगळ्या प्रकारात। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।